भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या कामामुळे गेल्या 5 महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। मात्र मंदिर बंद असल्याने त्यांना माघारी फिरावं लागतंय। मुख्य महामार्गावर मंदिर बंद असल्याबाबतचे कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे लांबून आलेल्या भाविकांचा मोठा हिरमोड होत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। मात्र गेली 5 महिन्यापासून मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आलेले आहे। मी सध्या मंदिराच्या पार्किंग परिसरात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक अद्याप दर्शनासाठी येत आहेत। मात्र या ठिकाणी विकास आराखड्याचं काम सुरू असल्याने या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही। त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या भाविकांच्या या ठिकाणी हिरमोड होत आहे। काही भाविक आहेत, कुठून आलात? दर्शन झाले? गोव्यावरून आल्यात। आम्हाला माहितच नव्हतं की बंद आहे म्हणून, पण तरी आम्ही वर आलो आणि इथं येऊन कळलं की आम्हाला आत जायला देत नाही। तर तेच आम्हाला आत जायला पाहिजे होतं, पण आमची फॅमिली पण आली आहेत, सगळे छोटे मुलं पण आहेत, पण आम्हाला आता आत जायला देत नाही। कुठं काय लावलेलं पण नाही आहे। मेन रोडवर पाहिजे होतं, हायवेवर, की आत जाऊ नको की बंद आहे म्हणून, पण असं काहीच नाही, सूचना पण नाही। कुठले सूचना फलक मिळाले नाही तुम्हाला? नाही, काहीच नाही। सोशल मीडियावर पण आम्ही नाही बघितलं असं काय, बोर्ड पण नाही लावलेला आहे, कुठंच काही नाही। तुम्ही कुठनं आले त्या ठिकाणी? आपण कुठला? आप किधर से आए हो? हम अहमदाबाद से आए। अहमदाबाद से इधर आने के बाद क्या पता चला? अभी आने के बाद पता चल रहा है कि बंद है, रेनोवेशन चल रहा है। अभी वो बता रहे हैं कि 15 तक ओपन होगा। मोठ्या संख्येने भाविक खरं देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत आहेत। मात्र या ठिकाणी मंदिर परिसरात विकास आराखड्याचं काम सुरू असल्याने भाविकांना या ठिकाणी दर्शन मिळत नसून विना दर्शनाच माघारी परतवत लागल्यात असल्याने नागरिकांच्या ठिकाणी हिरमोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।